नमस्कार, D24 न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज आपण साक्री रोड या परिसरामध्ये आलो। आज साक्री रोड परिसरामध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण मासेकरी व्यावसायिक लोक या ठिकाणी आपले उद्योग करत असतात। साक्री रोड या परिसरामध्ये याच्या अगोदर रोडाच्या त्या बाजूला मोगलाई साइड मध्ये देखील यांचा उद्योग सुरू होता। महानगरपालिकेने त्यांचा उद्योग त्या बाजूनंतर इकडच्या साइडला गेला। आज या ठिकाणी पेट्रोल पंपचे उद्घाटन असं माहिती मिळाल्यानंतर आज स्थानिक जागेचे लोक आहे त्यांच्या काय या ठिकाणचे प्रसंग तो अपन विचार क्या कहेंगे। आज आप यहाँ पेट्रोल पंप के सिलसिले में उद्घाटन होने वाला था, ऐसा हमने सुना है, क्या कहेंगे। पहले तो मैं सबको नमस्कार करता हूँ। और ये जगह जो हमारे अजोबा की है, मोहम्मद सिद्दीक अब्दुल कादर उनका नाम है। ये हमारे चाचा वो भी आए हैं, हमारी बहनें वगैरह। तो ये जगह जो है हमारी खुद की है, इस पे नगर पालिका का कोई संबंध नहीं आता। और हमने ये हमारे बिल बंधु जो है इन्होंने हमसे मांगी तो हमने इनको जगह बैठने के लिए धंधा करने दिए। इन्होंने कुछ ओटे वगैरह बनाए थे, नगर पालिका के कुछ लोगों ने आया और पेट्रोल पंप आ रहा है, कोई आदमी का, कोई उद्योगपति का, कोई फाइनेंसर है बोले बड़ा जो नगर पालिका चलाता है, ऐसा उनका कहना है। तो उसका पेट्रोल पंप आने के लिए हमारे सब ओटे वगैरह तोड़ डाले। और मूल मालक है इनके जो हमारा वाद विभाग के आयुक्त पास भी प्रलंबित है, वक्फ कोर्ट में भी जमीन हमारा प्रलंबित मैटर है। और ये सब चीजों को नजरअंदाज करते हुए नगर पालिका हमारी 13 एकड़ जमीन है, गट क्रमांक 36 और गट क्रमांक 35, ये दोनों जगह पे नगर पालिका ताबा मार के कोई उद्योगपतियों के नाद में लग रही है, नगर पालिका वाले कर रहे हैं, ऐसा हमको मालूम पड़ा। तो हमने आके रोके, कल भी आए थे हम रोकने के लिए, तो वो पुलिस प्रशासन को बुला रहे। कोई उनके पास लेटर नहीं है, कोई लिखी उनके पास प्रूफ नहीं है कि ये जगह उनकी है। सर वक्फ बोर्ड की आप जमीन बोल रहे हो, तो हमारे दादा ने वसीयत की है। हमारे दादा ने इसमें से कुछ टुकड़ा है ना वक्फ बोर्ड को दिया है, ऐसा वक्फ का कहना कुछ टुकड़ा ही है थोड़ा सा, बाकी सब हमारे वारसों की है। अभी इसके जो डॉक्यूमेंट्स आपके पास में है वो है हमारे पास डॉक्यूमेंट इसके, हमारे पास कौ पत्र का है सब, उसका जूना उतारा है। अभी नवा जो है वो हमको उतारा ही नहीं दे रहे। टाउन प्लान में उनके ऑफिस है। कितने साल से ये जगह आपकी? जो हमारे दादा बोले तो 1970 के पास से हमारे पास ही है, हमारे वडीलों पास 1970 से ये जगह हमारे पास है, ऐसे कहना है। भाई काय सांगतात तुम्ही या ठिकाणी काय काम करता? काय करतो मग? सकाळपासून रानमून वाया जाता बिचारे जीव डोक्यावर ठेवून सनी माशी घरून आणता आणि त्या इंसान इथं विकतात, ते पण विकल्या जाता नाही तर थोडेफार उरतात, तेवढे फेकून पण देतो। 400-500चा धंदा होतो आणि त्याच्यामध्ये संध्याकाळ लहान मुलांना एवढी तेवढी रोजी देते। लहान मुलं आज या इतर महिला तलावावर जातात, आपला जीव धोक्यात टाकतात आणि मासे घेऊन या ठिकाणी व्यवसाय करतात, आपलं उदरनिर्वाह करण्याचं काम करतात। क्या कहेंगे, आज तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून काम करतात, काय तुमची मागणी असेल? 1988 पासून आम्ही ते धंदा करतो। चहाची गाडी माझी, भरपूर जणांचे व्यवसाय पुढं, आणि या ठिकाणी कोणी आतापर्यंत आले नाही। आणि या ठिकाणी नगरपालिका येऊन सनी बळजबरी दादागिरीने 8 झाड तोडले माझ्या लिंबाचे मागचे, त्याचा व्हिडिओही माझ्याकडे आहे लिंबाची झाड तोडण्याचा। कारण नसताना झाड तोडून सनी जमीन साफ केली यांनी दादागिरी। लोक या ठिकाणी व्यवसाय करतात, कमी कमी 100 लोक आहेत। 100 लोक। या स्थानिक व्यक्तींचं असं म्हणणं आहे की ही जमीन आमची, त्यांची का कोणाची? महानगरपालिका मालक लोकांची जमीन आहे, महापालिकेची जमीन नाही। आणि महापालिकेने आयुक्तामार्फत कोणी नोटीस काहीच पाठवले नाही। बळजबरी दादागिरी अतिक्रमणाला येतात, बळजबरी त्यांचे आयुक्त अतिक्रमणचे साहेब लोक बळजबरी खाली करा उठारे। तुमची मागणी काय? जर या ठिकाणी तुम्हाला जर प्रशासनाने हटवलं तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आमची कायदेशीर आमची जागा आहे, आम्ही तर पुढे लढणारच आहे। आणि या गरीब लोकांचा आता उपाशीची वेळी आहे, जबाबदार कोणी? तुम्ही बघू शकता या ठिकाणी मासे व्यवसाय करणारे 100 पेक्षा अधिक लोक या ठिकाणी मासे व्यवसाय करतात आणि महानगरपालिका आपली दादागिरीच्या माध्यमातून या ठिकाणी पेट्रोल पंप टाकण्याचा प्रयत्न करतात। त्यांना विरोध म्हणून आज या संपूर्ण ठिकाणी या मासेकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की याची चौकशी केल्याशिवाय या ठिकाणी उद्घाटन करू नये। कॅमेरामॅन निरोज बेलेसे, D24 चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।